नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील वर्ष किंवा जे काही आता आपण होळीमध्ये ज्या जुन्या आपल्या ज्या कटू आठवणी असतील किंवा कटू जे काही आपल्या आयुष्यातील गोष्टी असतील त्या जाळल्या असतील किंवा त्याचं दहन केलं असेल असं मी गृहीत धरतो. पुढल्या वर्षी चांगले रिक्रुटमेंट येवो आणि तुमचे जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण होऊ दे अशी मी आशा करेन किंवा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे. विद्यार्थी मित्रांचे मला वरचेवर कमेंट्स येत असतात, त्यानुसार आपण व्हिडिओ घेत असतो जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याचं समाधान झालं पाहिजे असा माझा प्रयत्न असतो. ॲक्च्युली हे पॉसिबल नसतं कधीकधी. प्रत्येक विद्यार्थ्याचं समाधान आपण नाही करू शकत, कारण मला मेसेजेस येतात, कमेंट बॉक्समध्ये कमेंट येतात, व्हॉट्सअपवर मेसेज येतात. त्यानुसार मी व्हिडिओ घेत असतो, त्यानुसार तुम्हाला अपडेट्स देत असतो. माझा उद्देश प्रामाणिक असतो. आधीपासून जे काही 4-5 वर्षापासून आपलं चॅनल सुरू आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा ITचे जे विद्यार्थी आहेत त्या क्षेत्रामधलं आपलं सर्वात जास्त सबस्क्रायबर असलेलं म्हणजे जास्त सबस्क्रायबर असलेलं आपलं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे. आपला जो अनुभव आहे किंवा माझा जो अनुभव आहे पर्सनली तो साधारण 16 ते 17 वर्षाचा टोटल एक्सपिरियन्स आहे. त्यामध्ये माझा इलेक्ट्रिकल क्षेत्रातला प्रायव्हेटचा, त्यानंतर गव्हर्नमेंट क्षेत्रातला साधारण 13 ते 14 वर्षात झालेले असतील आणि प्लस बिझनेसचा सुद्धा अनुभव माझा आहे. तर त्यामुळे मित्रांनो, मी वरचेवर तुम्हाला काही गोष्टीवर भर देत असतो आणि त्यानुसारच मी व्हिडिओ घेत असतो. रिसेंटली मला काही कमेंट असे आले की सर तुम्ही रिक्रुटमेंट असल्याशिवाय व्हिडिओ घेऊ नका किंवा तुमचे जे काही भरती असते त्यानुसार व्हिडिओ घ्या. फक्त भरती आली कीच तुम्ही जे काही व्हिडिओ घ्या, मला असं वाटते भरती आली वगैरे. तर मित्रांनो, काय असतं की फक्त व्ह्यूजसाठी जर मला व्हिडिओ बनवायचे असते किंवा सबस्क्रायबरसाठी व्हिडिओ बनवायचे असते तर मी वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवले असते. मी जर वेगळे विषय घेतले MPSC वगैरे किंवा एनी ग्रॅज्युएटचे तर मला भरपूर सबस्क्रायबर भेटतील. माझे जे सबस्क्रायबर आज दिसत आहे 1.25 लाखाच्या जवळपास, ती साधारण 3 ते 4 लाख आतापर्यंत राहिलेले असते. परंतु मी टेक्निकलवर जास्त फोकस करतो. बाकीचे सुद्धा रिक्रुटमेंट मी शक्यतोवर घेत असतो. परंतु जे विद्यार्थी आपल्या ITचे आहे, त्यानंतर BE डिप्लोमाचे आहे, त्यांनासुद्धा याची गरज असते. त्यांनासुद्धा वरच्यावर रिक्रुटमेंट किंवा स्पेशली MSCBचे जे आहे, कारण माझी जी माहिती आहे सखोल माहिती ती MSCB रिलेटेड जास्त आहे. त्यामुळे मी त्यावर जास्त तुम्हाला भर देत असतो. तुम्ही मागच्या 3-4 वर्षापासूनचे व्हिडिओ बघा. आपण विद्यार्थी मित्रांना वरचेवर प्रोत्साहित करत असतो, इन्स्पायर करत असतो, मोटिवेट करत असतो अभ्यासासाठी. रिक्रुटमेंट असल्यावर म्हणजे आल्यावर बरेचसे यूट्यूब चॅनल, बरेचसे अकॅडमीवाले तुम्हाला कोर्सेस घेऊन येतील, तुम्हाला माहिती देतीलच, काही शंका नाही त्यामध्ये. परंतु जाहिरात नसताना किंवा एक्झाम होत नसताना, एक्झाम डिले होत असताना किंवा एक्झामला वेळ होत असताना तुम्हाला जर कोणी मोटिवेट करत असेल, तुम्हाला जर कोणी कंटिन्यूमध्ये ठेवत असेल, तुमचा अभ्यासामध्ये सातत्य राहावं असे प्रयत्न करत असतो तर ते एकमेव आपलं चॅनल आहे मित्रांनो. त्यामुळे मी माझा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतो. परंतु तरीही तुम्हाला असं वाटत असेल की हे जे अपडेट्स आहे, कारण की कसं आहे जाहिरात ही वरच्यावर चालूच राहते. परंतु जाहिरात येण्याच्या 6 महिने व 1 वर्ष आधी जर तुम्ही तयारीमध्ये राहिले किंवा तुम्हाला माहिती असलं की आता पुढे 6 महिन्यात, 4 महिन्यात, 5 महिन्यात जाहिरात येऊ शकते, तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात, कारण तुम्ही त्यासाठी तयारीमध्ये राहता. बरेचसे विद्यार्थी असे असतात की ज्यांना काहीच माहीत नसते, ते ब्लँक असतात आणि एकदम धडकन जाहिरात येते आणि विदिन 4 ते 5 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये एक्झाम होते आणि त्यांचं सिलेक्शन होत नाही. असं व्हायला नको. त्यासाठी आपण वरचेवर जे काही माझ्यापर्यंत माहिती मिळते MSCB रिलेटेड किंवा जे काही डिपार्टमेंट असतात त्या रिलेटेड, कंपनी रिलेटेड, ती मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्ही तयारीमध्ये राहिले पाहिजे आणि पुढे तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, गव्हर्नमेंट सिलेक्शन तुमचं झालं पाहिजे. बरेचसे विद्यार्थी जे BE ग्रॅज्युएट्स असतील किंवा ज्यांचं आता सिलेक्शन झालं असेल, जे AE आहे, ट्रान्सकोमध्ये, काही वितरणमध्ये AE आहे, JE आहे, तर मित्रांनो त्यांना माहिती आहे, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा माहिती आहे की वरच्यावर आपण जेव्हा एक्झाम डिले होते, 6-6 महिने, 1-1 वर्ष एक्झाम होत नाही, तेव्हा विद्यार्थी मित्र फ्रस्ट्रेट होतात, डिमोटिवेट होतात आणि अभ्यास सोडून देतात. आणि त्याच वेळेस आपले व्हिडिओ येत असतात की आता एक्झाम येणार आहे, तयारीमध्ये राहा. तर मित्रांनो, मला सगळ्या गोष्टी कळतात, त्यासाठीच मी तुम्हाला ते सांगत असतो, कारण की तुम्ही कंटिन्यूमध्ये अभ्यासामध्ये राहणे आणि तुमचा फ्लो सुरू राहणे त्यावरच तुमचं सिलेक्शन डिपेंड असते. ठीक आहे. तर तुम्हाला जर काही हरकत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की फक्त भरती आल्यावरच आपले व्हिडिओ आले पाहिजे किंवा माझे व्हिडिओ आले पाहिजे, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण सध्या व्हिडिओ घेणार नाही. वाटलं तर ज्या भरत्या आता सुरू आहे त्यावेळेला आपण व्हिडिओ घेऊ. रेल्वेज वगैरे आहे किंवा आणखी आहे, त्याने माझे सबस्क्रायबरसुद्धा वाढतील आणि व्ह्यूजसुद्धा वाढतील, हे मला माहिती आहे. तरी मी तुमच्या माहितीकरता की आपले जे ITचे विद्यार्थी आहे, इलेक्ट्रिशियन वायरमन आहे किंवा बाकीचे ट्रेड्सचे आहे, जेनकोचे वगैरे आहे किंवा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी आहे, त्यांना वरचेवर असं प्रोत्साहित करत राहावं हा माझा उद्देश आधीपासून होता, आताही आहे. परंतु जर तुम्हाला रिक्रुटमेंट आल्यावरच जर तुम्हाला आपला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण पुढे तसं चेंज करू.
तुम्हाला मी कुठल्याच प्रकारचं अपडेट देणार नाही जाहिरातीबद्दल. जेव्हा जाहिरात येईल तेव्हा सगळेच्या सगळे जे जसे व्हिडिओ घेऊन येतात बाकी यूट्यूब चॅनल वगैरे अकॅडमी वगैरे, तसंच मी पण येईल तुमच्यासाठी. आणि मधल्या पिरियडमध्ये ज्या रिक्रुटमेंट सुरू आहे त्याच्याबद्दल आपण थोडीफार माहिती देत राहू. मित्रांनो, आपलं ॲपसुद्धा आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे. या नावाने आपला ॲप आहे. प्ले स्टोरला तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये AE, JE, इलेक्ट्रिकल, त्यानंतर तुमचं विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन याचे सगळे टेस्ट सिरीजसुद्धा आहे आणि कोर्सेससुद्धा अवेलेबल आहे. सगळ्यांचे चांगले कोर्सेस सुरू आहे. आपला ॲप डाउनलोड केल्यावर रजिस्ट्रेशन करा तुमच्या नंबरने. त्यामध्ये तुम्हाला JEE सुद्धा अदर बॅचेसमध्ये अदर बॅचेस जे सेक्शन आहे त्यामध्ये JEE कोर्सेस अवेलेबल आहे. पूर्ण SSC, JEE, रेल्वेचे वगैरे सगळं अवेलेबल आहे. आणि इलेक्ट्रिकलचा एक चांगला जम्बो कोर्स आहे, टेक्निकल नॉन टेक्निकलचा, आणि सेपरेट एक टेक्निकलचा सुद्धा कोर्स आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आणि IT इलेक्ट्रिशियन वायरमॅन विद्यार्थ्यांसाठी. टेस्ट सिरीजसुद्धा आहे विद्युत सहायकच्या, उपकेंद्र सहायकच्या, आणि डिस्काउंट रेटमध्ये सध्या आपण ठेवलेलं आहे आजच्या दिवशी. आणि उपकेंद्र सहायक, विद्युत सहायकचा आपला एक कोर्स आहे, तो बेसिक इलेक्ट्रिसिटी पार्ट 2 आणि पार्ट 1 या 2 पार्टमध्ये सध्या 1 इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याचे ॲडमिशन भरपूर झालेले आहे. पुढे मशीन्स येणार आहे पार्ट 3. पार्ट 4 हा तुमचा पॉवर सिस्टम येणार आहे आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सचा आपला पार्ट 5 येणार आहे. असा पूर्ण कोर्स तुमचा कंप्लीट होईल इलेक्ट्रिशियन वायरमनसाठी. तो मिस करू नका. सध्या आपण त्याची फी कमी ठेवलेली आहे. ठीक आहे. त्यासाठी प्ले स्टोरवरून आपला ॲप डाउनलोड करा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, यापुढे तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ लागतील किंवा तुम्हाला कशा प्रकारची माहिती पाहिजे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचे जास्त कमेंट ज्यावर असतील त्यावर आपण व्हिडिओ घेऊ. तुम्हाला नवीन रिक्रुटमेंटबद्दल पाहिजे असेल तर त्यावरसुद्धा सांगू, किंवा मग रिक्रुटमेंट येणार असेल आणि त्याच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्याचेसुद्धा आपण व्हिडिओज घेऊ. ठीक आहे. माझे ओल्ड सबस्क्रायबर आहे जे मला आतापर्यंत ट्रस्ट केलं आहे माझ्यावर आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचासुद्धा इथे फायदा होतो आहे. आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नसेल झालं त्यांनासुद्धा याचा आपला फायदा होत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांचेसुद्धा ओपिनियन मला मिळतील, त्यांचेसुद्धा सजेशन मला मिळतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुढे भरपूर व्हिडिओज पुढे तुम्हाला माझ्या अनुभवावर मी तुम्हाला देतच राहील. धन्यवाद मित्रांनो.